अय मी काय म्हणस मी काय म्हणस आता सध्या मज बाया साड्या गिऱ्हायात म्हणतं तर आता त्या नवीन सेल लागेल शे एक दुकानमा 500 रुपयात 2 साड्या एकदम भारी साड्या शेत म्हणे पैठणी साड्या शेतीस पैठणी 700 रुपयाना पुढेच भेटत पण तो 500 मा 2 दे राहणार मग मी काय म्हणस 1000 रुपयात त्याने 2-4 साड्या घेस काय जिबल्या हाडोक बिडोक शे का नाही हा 1 नी 2 नी 4 साड्या घ्यावा ना म्हणे हा 1000 रुपयाने इथल्या कथा ना एवढा पैसा आणि का पैसा जाड बिलशे का आला दिदन गब गब येतीन पडी हा जरासा विचार करवा पैसा असले जीव लावा काही चीज नाही पैसाच नाही असं साड्या 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 अगं कपाट भरेल त्या साड्यासनं कितल्या साड्या घ्यायचा ऐकून मग गण 3-4 ट्रॅक्टर एकात ना कांदा 3-4 हजार रुपये भाव होता ना तवर हा 2-2.5 लाख रुपयाचा त्याच वेळ घ्यात आणि त्यांना म्हणा 1000 रुपये मागिरा नव्हता काय शेरदोर करतं साजू माणूसवर हा दिदेशात तर काही बिगडी जाय का काय दर मागिरे राहू 1000 रुपयात मागिरे ना काही जास्त मागिरे नो कधी नवास मागवा ते बी नीट सोय ना देवानी आपण काही गरज नाही ना शेतना साड्या कपाट भरेल काही गरज नाही खर्च करा आणि आपण सेल लागेल शे म्हणून घेवाले म्हण राहीन तू नसा सेल लागेल तर गिदा असतं का बाकी ना काय माहिती नाही पैसा नाही शेत पैसा काय भेटाव नाही काय वाका काय करायला काय नाही बे बसेलचे काय म्हणत बोलना कस काय येणं वय ना तू ना आमना गरीब ना घर मायव तुम्ही ताज्या सांगितला ना तसे म्हणा पार डबल बरोबर वाया चाललं मग गरीब ना आटे कस काय येणं वय ना म्हणे आम्ही श्रीमंत शेतच का गरीब शेतच ना आम्ही बी काय म्हणस बोल अक्का मी काय म्हणतो त्या नवीन दुकान यायचे ना कपडास ना त्या ठिकाणी सेल लागेल शे 500 रुपयामध्ये 2 पैठणी भेटे राहण्यात तेवढा करता तुम्हाला सांगाले म्हणू तुम्हाला माहिती होई नाही माहिती होई तेवढा करता म्हणू मी 500 रुपयामध्ये 2 पैठणी शेतीस मग म्हणजे ती 700 रुपयाला एक पैठणी भेटस ते आपले 500 रुपयामध्ये 2 भेटे राहण्यात मग तेवढा करता तुमच्याकडे म्हणू मी मग चालतेस ना अहो बहीण येवाले काय नाही पण पैसा नाही शेत काय तुमच्याकडे पैसा नाही शेतस माय 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 आता तर 3-4 ट्रॅक्टर एकात ना कांदास ना कथा काय मग एवढा पैसा खावाले काय लागत नाही का एवढा पैसा कथा गायात म्हणे हा खावाले लागत दररोज किराणा अलग तेल अलग मीठ अलग सर्व गोष्टी आणण्या पडतीस हा गाडीसले पेट्रोल टाकणं पडस लाईट बिल भरणं पडस कथा काय तेवढा पैसा ती पार वर्षाने कसं निघे जास्ती आणि म्हणे कथा काय तेवढा पैसा तुम्हाला कसे शे महिनाले ताजा ताजा पैसा आहेस ना त्यामुळे वर्षात तुम्ही तशी बहीण माणूस काय बोल द्या सारखा नाही शे जाऊ दे मुर्दे मग तुम्ही नाही राहणार का मग नाही ना बहीण पैसा नाही शेत कथा नेऊ पैसा असला प्रॉब्लेम शे का मग ना अक्का मग तुम्हाला ती सरकारने नवीन योजना काढेल शे ती माहिती पण नाही का मग सरकारने नवीन योजना कोणती माय 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 एवढी मोठी योजना तुम्ही अजून माहितीच पण नाही ना बहीण कोणती शे अक्का सरकार शे ना 18 वय पासून तर 65 वय पर्यंत ज्या बाया शेतीस ना तर त्यासले महिनाले 1500 रुपये देणार शे त्याच्या बँक अकाउंट वर काय 1500 रुपया आणि बँक अकाउंट वर सरकार दे राय ना आणि मग तुम्हाला अजून माहितीच पण नाही का नाही ना माय मला काहीच माहिती नाही ना आता तू सांगितलं नाही तेवढं माहिती पण ना माणसासले बी दे राय ना का मग सरकार जरा असं 2-4 हजार रुपया तोंड दुई तुम्ही तोंड हा साबण लाई चांगलं तोंड चोळी मोळी चांगलं दुई काढा त्याशिवाय तुम्ही सरकार पैसा देवा नाही ना हो सविता मग काय करणं पडी त्याला आता अक्का आपलं आधार कार्ड घे जावा ना बँक पासबुक झेरॉक्स घे जावा ना उत्पन्न दाखला रेशन कार्ड डोमासाईल शाळा सोडाना दाखला एवढा अशा 5-6 कागदपत्र शेतस तर त्या घे जावा ना आणि त्या सायबर कॅफेवाला बोले सांगा ना एवढा फॉर्म भरे म्हणा तर तो बरोबर दी कितला पैसा बिसा घेतो आता ते तर काय सांगता येणार नाही तुम्ही तटे जायचं ना माहिती पडेल माय 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 कितली गर्दी होईन काय होईन ना माय मग 1500 रुपये महिन्याले भेटे राहणार ताका बाया गर्दी करते होते त्या सायबर कॅफेवर अख्खा बाया तर जाऊ द्या घरदार सर्व माणसं तटे बाया तटे सर्व अख्खं घरदार तटेशी नका विचारू त्या सायबर कॅफेनं काय इथला भयंकर गर्दी त्या दिवस पाय बा म्हणता आठ्यात उभं राहायला जागा नाही मला बी बरं नव्हतं पण आमना कधी उत्पन्न जास्त 2 लाखावर उत्पन्न लागत नाही त्याला तर ते आमनं उत्पन्न 2 लाख रुपयाला वर्षी तर तुम्हाला बशी जाई बरोबर माय मग लगेच बरं पडी पॉपते हा मला तर काहीच माहिती नाही बाय सांगितलं जाय बाय असं काही योजना बिजना निमित्त कोणती योजना शेती
लेक लाडकी माझी बहीण योजना असं ती योजना नाव शे. तटे गेल्यावर सांगा ना काय बरोबर देतस ना फॉर्म. मग महिन्याला 1500 रुपये काय पाहिजे आपला वरलावर वर खर्च तर सुटत जाई बरं. हा सरकारने तुमले तेवढा करताच पैसा देणार आहे. मग जास्त गरज त्यासले देणं नाही तुम्हाला सरकारले देणार काय गरज शे तुम्हाला सरकारले. मग रिचार्ज बद वाढाय दिला ताई कय ते कय 1500 रुपये दिराणात म्हणे. आम्ही काय पाप करेलचे का माणसंच ना आमले बी द्यावाना. हा आमले एवढी 1500 बी अपेक्षा आणि आमले फक्त महिन्याला 1000-500 एवढं तरी द्यायला पाहिजे त्यासनं. तेवढं तरी पुण्यानं काम होई. सरकार काही विचाराचार करत नाही माणसंच ना. मग त्यासना बी थोडाफार विचार केला पाहिजे ना. हे चालला मग सविता बरी चालला फॉर्म. अहो आका आज रविवार शे ना रविवार बंद शे ना सायबर कॅफे. सोमवार रविवार जाऊ मग तुम्ही मी म्हणा काय बरं वाटलं फॉर्म. चालय ना मग 1500 रुपया कावाय ना बाई भेटतील महिन्याले. तेवढं जे काम बरं होई जाई. मग वर आपला खर्च सुटत जाई शॉपिंग विपिंगले जावासाठी. तेवढा खर्च का सुटे ना बहीण. मग काय करस. मग या माणूसकडे मागवा आहे तर कथं स्टार्ट वर्षी नागत त्यापेक्षा मागणंच नको. बरं होई जाई ना मग तेवढा डोकाले ताण कमी होई जाई. खर्च तर येणार नाही. माणूसला बोलायला तर होई जाई 1500 रुपये येईल चित्ता कथा गया. मग तेवढाच आमना खर्च वाटे बिचार असता. तर बहिणी स्वन हाई सरकारनं एकदम योग्य व एकदम चांगली योजना काढेल छे. तर यांना आपण अवश्य लाभ घ्या. आणि आपले ज्या लागणारा कागदपत्र शेतस ते आपला नजदीकी सायबर कॅफेवर जायचं विचारी घ्या की कोणकोणता आपले कागदपत्र लागणार शेतस. आणि हा फॉर्म लवकरात लवकर भरी द्या. आज शनिवार रविवार या 2 दिवस कामकाज बंद राही तर आपण सोमवारी जायचं तेवढं काम करी घ्या. कारण की महिन्याला 1500 रुपये आता सरकार देणार शे. वयोमर्यादा 18 ते 65 वयोमर्यादा शे. तर आपल्या घरातील 2 किंवा 3 महिला असतील तर त्यासले हा लाभ मिळणार शे. तर तुमले हेच सांगणं होतं ही योजना अवश्य लाभ घ्या. आणि आम्ही एवढी मोठी तुमले बातमी दिली त्यामुळे आमना चॅनलला सबस्क्राईब करी घ्या. फुकटशी सबस्क्राईब करा ना बरं का. फक्त सबस्क्राईब करी घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत राहतच. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या. व्हिडिओला लाईक करी द्या आणि आमचा व्हिडिओ इतर लोकांसले बी शेअर करा जेणेकरून त्यासले बी ही योजनांची माहिती मिळेल. तर भेटू तेच पुढला नवीन व्हिडिओ मा. तोपर्यंत कुठे येऊ नका कुठे जाऊ नका. तुफान व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि भाऊसोन तुमले आई आमनाकडून एक विनंती शे की हा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरी द्या जेणेकरून श्रेयासला हा 1500 रुपया महिना एक लाभ मिळेल. तर भाऊसोन भेटू एक पुढला नवीन व्हिडिओ मा. तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करी घ्या. जय खानदेश.